सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या बळजबरीने व अन्यायकारक पाणीपट्टी वसुलीच्या कारवाईचा मुद्दा आमदार दिलीप सोपल यांनी सभागृहात उपस्थित केला। बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली बळजबरीने आणि अन्यायकारक पद्धतीने केली जात असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले। काही अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या रूमचे कुलूप तोडून फ्यूज काढणे, वीज पुरवठा खंडित करणे अशा पद्धतीने दडपशाही केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। अशा प्रकारच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले। आमदार सोपल यांनी लक्ष वेधले की पाणीपट्टी दरामध्ये तब्बल 10 पट वाढ करण्यात आली आहे। एका बाजूला शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला बियाणे, खत, औषधे व मजुरी यांसारखी शेती खर्चात सातत्याने वाढ होत आहे। परिणामी शेतीतील उत्पन्न आणि गुंतवणूक यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे। त्यातच गेल्या काही वर्षात कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तींच्या फटक्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर वाढीव 10 पट पाणीपट्टी आणि बळजबरीची अन्यायकारक वसुली ही दुहेरी मार ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कुलूप तोडून वीज पुरवठा खंडित करणे ही अत्यंत अमानुष आणि अन्यायकारक पद्धत आहे। शासनाने तातडीने याची दखल घेऊन संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि अशा प्रकारची कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी आमदार सोपल यांनी सभागृहात केली। यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपट्टी दरांचा पुनर्विचार करावा, तसेच वसुली प्रक्रियेत मानवी आणि कायदेशीर मर्यादांचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात यावे अशीही त्यांनी सरकारकडे विनंती केली आहे।